वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्र टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांनी आयोजित केलेल्या शताब्दी व्याख्यानमूल्य 39वे पुष्प श्रीमद भगवद्गीतेचे पंचप्राण या विषयावर आज वाक्पुष्प सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून देण्यात आलेली आहे. त्याबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचे अनंत उपकार आहेत, त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो. कुलगुरू परमपूज्य डॉक्टर दीपकराव टिळक, प्रभारी कुलगुरू आदरणीय डॉक्टर गीताली टिळक, ज्यांच्या नावामध्येच गीता हा शब्द आहे आणि आजच्या व्याख्यानाचाही विषय गीता आहे. कुलसचिव आदरणीय डॉक्टर अभिजितजी जोशी, त्रिधाराच्या प्रकाशिका आणि प्राध्यापिका डॉक्टर धनश्री शेजवलकर, डॉक्टर अमरीश खरे, या सर्वांचेच मनपूर्वक आभार. विद्येचं आराध्य दैवत असणाऱ्या गजाननाला विनम्र अभिवादन. कारण श्रीमद भगवद्गीतेचं लेखन गणपती बाप्पांनी केलेलं आहे आणि महर्षी व्यासांनी हा ग्रंथ अर्थातच श्रीमद भगवद्गीता जगाच्या समोर आणलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेचे संस्कृत वाङ्मयात प्रमुख स्थान आहे. मंडळी, ही भगवान श्रीकृष्णाच्या श्रीमुखाची दिव्य वाणी आहे. भगवंताने विषादयुक्त अर्जुनाला जो तत्वात्मक उपदेश केला ती भगवद्गीता आणि तिचं भाव परमगहन आहेत आणि त्यांचा पार अद्याप कोणीही पाहू शकलेला नाही आणि पाहू सुद्धा शकणार नाही. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. खरोखरच श्रीमद भगवद्गीता ही साक्षात भगवंताची दिव्य वाणी आहे. तिचा महिमा अपार आणि अपरिमित आहे. त्याचं यथार्थ वर्णन कोणी करू शकणार नाही. शेष, महेश आणि गणेशही गीतेचा महिमा पूर्णपणे सांगू शकत नाही. मग मनुष्याचं ते काय? इतिहास, पुराण इत्यादींमध्ये ठिकठिकाणीचा महिमा गायलेला आहे, परंतु आजवर जितका महिमा गायलेला आहे तो सर्व जरी एकत्र केला ना तरीही हिचा महिमा एवढाच आहे असं काही म्हणता येणार नाही. खरं तर हिच्या महिम्याचं पूर्णपणे वर्णन होऊ शकणार नाही. आणि ज्या वस्तूचं वर्णन होऊ शकतं ती अपरिमित कुठली? ती तर परिमित. खरं तर गीता हा एक परम रहस्यमय ग्रंथ आहे, जिच्यामध्ये संपूर्ण वेदांचं सार संग्रहित केलेलं आहे. भगवद्गीतेची रचना इतकी सरळ आणि सुंदर आहे की थोडासा अभ्यास केला तर मनुष्य ही भगवद्गीता सहजपणे समजू शकतो. परंतु हिचा आशय इतका गूढ आणि गंभीर आहे की जन्मभर सतत अभ्यास करत राहिलं तरी त्याचा शेवट काही होत नाही. प्रतिदिनी नवनवीन भाव उत्पन्न होतच राहतात, म्हणून तो आशय नेहमी नवाच राहतो. म्हणून तर माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, एकतरी ओवी अनुभवावी. एकाग्र चित्त होऊन श्रद्धा आणि भक्ती यांसह विचार जर केला त्याच्या प्रत्येक पदामध्ये परमरहस्य भरलेलं प्रत्यक्ष दिसू लागतं. भगवंताचे गुण, प्रभाव, स्वरूप, तत्व, रहस्य आणि उपासना आणि कर्म आणि ज्ञान यांचं वर्णन ज्या प्रकारे या गीताशास्त्रात केलंय तसं ते इतर ग्रंथात मिळणं कठीणच. श्रीमद भगवद्गीता हे कसं अनुपम शास्त्र आहे की त्यातील एकही शब्द सदुपदेशाने रहित असा नाहीच. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देखील मंडालेच्या तुरुंगामध्ये ब्रह्मदेशामध्ये गीता रहस्य हा अत्यंत पवित्र ग्रंथ निर्माण केला. परमपूज्य गजानन महाराजांची कृपा लोकमान्य टिळकांना झाली आणि त्यांनी गीता सुगीता कर्तव्या किमन्य शास्त्र संग्रही या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिस्तृतः, ज्या गीतेचा अभ्यास आणि अध्ययन आचार्य विनोबा भावेंनी केला आणि गीताई हा पवित्र ग्रंथ जगाच्या समोर त्यांनी निर्माण केला. महाभारतातही म्हटलं आहे की सर्व शास्त्रमय गीता म्हणजे भीष्म पुराण, ते 43वा जो श्लोक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रख्यात शिक्षक
त्यांनी देखील श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास केला आणि त्यांनी देखील गीतेचं व्यवस्थितपणे श्रवण, कीर्तन, पठन, पाठन, मनन आणि धारण केलं पाहिजे असं सांगितलं. शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये गुरुवर्य स्वामी विवेकानंदांनी देखील या गीतेच्या आवश्यकतेविषयी फार मौलिक विचार मांडले आणि ते जगाला निश्चितच बोधाकडे घेऊन गेले. गुरुदेव रानडे यांचे विचार देखील भगवद्गीतेवर अतिशय मार्गदर्शक आहे. ते म्हणतात की भगवद्गीता ही स्वतः पद्मनाभ भगवंताच्या प्रत्यक्ष मुखकमलातून निघालेली आहे आणि त्यांनी भगवद्गीता ही आयुष्यभर आचरणात आणली. खरंच आचरणात आणण्याचा हा ग्रंथ आहे. योगीराज महर्षी अरविंद यांनी गीता ही सर्व शास्त्रमय आहे असं लिहून ठेवलेलं आहे. गीतेमध्ये सर्व शास्त्रांचं सार भरलेलं आहे असं त्यांना म्हणायचं आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ जगाच्या समोर ठेवला. संपूर्ण जी ज्ञानेश्वरी आपल्या आयुष्यामध्ये जर आपण तिचा अध्ययन आणि अभ्यास केला तर निश्चितच आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. पावलोपावली गीता ही मार्गदर्शक आहे. असं एकही क्षेत्र नाही. माऊली ज्ञानेश्वर एकेका श्लोकावर अगदी 14 उदाहरणं देत आहेत. एकेका श्लोकावर त्यांनी 14 ओव्या तयार केलेल्या आहेत आणि त्यामुळेच भगवद्गीता ही सर्व जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. जगातील सर्व भाषांमध्ये भगवद्गीतेचं रूपांतर झालेलं आहे. असा हा भगवद्गीता परमपूज्य रामानुजाचार्य यांनी देखील या गीतेवर टीका लिहिलेली आहे आणि ते असं म्हणतात की गीतेत सर्व शास्त्रांचा खजिना आहे असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि त्याही पुढे जाऊन या गीतेचा अभ्यास करणारे संत निंबार्काचार्य असं म्हणतात की गीतेचं व्यवस्थित ज्ञान झाल्यावर सर्व शास्त्रांचं तात्विक ज्ञान आपोआपच होऊ शकतं. खरोखरच गीता ही आपल्या जगण्याची एक कला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग जे म्हटलंय ते निश्चितच योग्य आहे. श्रीपाद मध्वाचार्य म्हणतात की स्वतंत्रपणे परिश्रम करण्याची गरज आपल्याला राहत नाही एकदा आपण गीतेचा अभ्यास करायला लागलो तर. पण आपल्या घरात आपल्या कपाटात फक्त गीता असू नये तर ती गीतेतला एकतरी श्लोक आपण उकलून बघितला पाहिजे. महाप्रभू वल्लभाचार्य हे दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय म्हटल्याशिवाय ते कुठलंही कार्य सुरू करत नसत. खरोखरच मी या निमित्ताने नम्र निवेदन करेन की आपण भगवद्गीतेचे 18ही अध्याय आणि 734 जे श्लोक आहेत ते निश्चितच मुखोद्गत करण्याचा प्रयत्न करूया. आचार्य अर्थातच गुरुवर्य आद्य शंकराचार्य हे देखील गीतेचं वर्णन करतात. वराह पुराण त्यामध्ये देखील गीतेचा सुंदर श्लोक आहे. गीता श्रेयहम तिष्ठामि गीता मे चोत्तमं गृहम गीता ज्ञानम उपाश्रित्य त्रीन लोकान पालयाम्यहम. गीतेचा महिमा हा अगाध आहे आणि तो निश्चितच सर्वांनी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. श्रीधर स्वामींची टीका यावर अतिशय प्रसिद्ध आहे. मी गीतेच्या आश्रयाने राहतो. गीता माझं श्रेष्ठ घर आहे आणि गीतेच्या ज्ञानाच्या आधारानेच मी तिन्ही लोकांचं पालन करतो असं भगवंत म्हणतायत. यावर श्रीधर स्वामी जे आहेत त्यांनी अतिशय सुंदर टीका अर्थात समीक्षात्मक ग्रंथ भगवद्गीतेवर आधारित केलेला आहे. मधुसूदन सरस्वती हे म्हणतात की गीता ही गंगेपेक्षाही श्रेष्ठ आहे. शास्त्रांमध्ये गंगा स्नानाचं फलमुक्ती असं सांगितलंय. गंगेमध्ये स्नान करणारा स्वतः मुक्त होऊ शकेल पण दुसऱ्याला तारण्याचं सामर्थ्य त्याच्यात नसतं. पण गीतारूपी गंगेमध्ये बुडी मारणारा स्वतः तर मुक्त होतोच, खेरीज तो दुसऱ्यांचा उद्धार करण्यास समर्थ होतो. महाराष्ट्रातील एक संत पूज्य बंकट महाराज हे देखील गीतामय झालेले होते. ते म्हणतात की गंगा ही तर भगवंताच्या चरणापासून उत्पन्न झाली आहे आणि गीता ही साक्षात भगवान नारायणाच्या मुखारविंदातून निघाली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्याला जे एका ग्रंथातून एका काव्यग्रंथाला त्यांनी गीतांजली असं नाव दिलं आणि त्या ग्रंथाला देखील नोबेल पुरस्कार मिळाला. ज्यांनी ज्यांनी गीतेला जवळ केलं ते जगप्रसिद्ध झाले. आपली अंतराळपटू कल्पना चावला ही देखील गीतेला श्रद्धा ठेवणारी होती.
परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून घराघरात गीता पोचवली. आजही त्रिकाल संध्या आणि भगवद्गीतेचे अध्याय मुखोद्गत असणारे अनेक नागरिक आपण पाहतो की ते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय चळवळीतून पुढे आले आणि त्यांनी भगवद्गीता तिचं अनुसरण केलेलं आहे. खरोखरच जो गीतेचा आश्रय घेतो त्याच्या जीवनात त्याला मुक्ती निश्चितच प्राप्त होते. गीता ही गायत्रीपेक्षाही श्रेष्ठ आहे असं परमपूज्य किशोरजी व्यास आपल्या प्रवचनात म्हणाले आहेत. गायत्री जपाने मनुष्याची मुक्ती होते हे बरोबर आहे, पण गायत्री जप करणारा सुद्धा स्वतःच मुक्त होतो. मात्र गीतेचा अभ्यास करणारा दुसऱ्यांना भवसागर पार करून नेणारा बनतो. थोर भागवताचार्य परमपूज्य विष्णुसाम चक्रांकित महाराज हे आळंदी या ठिकाणी राहतात. त्यांनी देखील भगवद्गीतेवर अनेक लेखन केलं आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात भगवद्गीतेचे अभ्यासक आपल्याला अगदी विदर्भापर्यंत सापडतात. खरोखर गीतेला प्रत्यक्ष भगवंतापेक्षा श्रेष्ठ म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. गीता ही अनंत गोष्टींचा अथंग समुद्र आहे. रत्नाकरामध्ये खोलवर बुडी मारल्यावर ज्याप्रमाणे रत्नांची प्राप्ती होते त्याप्रमाणे या गीता सागरात जर सूर मारला तर जिज्ञासूंना नित्य नूतन अशी भावरत्न राशी प्राप्त होतात. परंतु आकाशात गरुडे उडतात आणि मामुली माशांनाही आपण उडताना पाहतो. त्याप्रमाणे सर्वजणांना आपापल्या भावनेप्रमाणे प्रचित येते. म्हणून विचार करता असं वाटतं की अनादिकालापासून अज्ञानामुळे संसार समुद्रात पडलेल्या जीवाला परमात्म्याची प्राप्ती करून देण्यामध्ये गीतेचं मुख्य तात्पर्य आहे. आणि त्यासाठी गीतेमध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. कायेन मनसा बुद्ध्या केवलै इंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. आत्म्याच्या शुद्धीसाठी काय करावं असे सुंदर सुंदर उपाय आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून कळतात. आणि त्यामुळे आपली सांसारिक कर्तव्य कर्म व्यवस्थितपणे आचरण करीत मनुष्य परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. महाभारतातलाच एक छोटासा भाग भीष्म पर्वातला श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ आहे. व्यवहारामध्ये परमार्थाच्या प्रयोगाची अद्भुत कला खरं तर गीतेत सांगितली. आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला, हे परमपूज्य श्री श्री रविशंकरजी सांगतात. पण ते देखील भगवद्गीतेचं हे जे तत्व आहे ते अंगीकारतात आणि ते आपण अंगीकारावं यासाठी ते प्रयत्न करतात. अधिकारी भेदाने परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अशा प्रकारच्या 2 निष्ठांचं प्रतिपादन या भगवद्गीतेमध्ये आहे. तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. हा 3रा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. अर्जुनाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्णांनी यामध्ये तेज, क्षमा, धृती, शुद्धता, द्रोह न करणे या सर्व संपत्ती सांगितलेल्या आहेत. आणि जगप्रसिद्ध जो भगवद्गीतेतला श्लोक आहे बघा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतार घेणार आहेत. ज्या ज्या वेळेला ग्लानी निर्माण होते त्या त्यावेळेला भगवान या भगवद्गीतेच्या माध्यमातून उपदेश करतात की मी निश्चितच अवतार धारण करेल आणि ही मरगळ दूर करेल, सज्जनांचं रक्षण करेल आणि दुष्टांचं निर्दालन करेल, धर्माची स्थापना करेल आणि प्रत्येक युगामध्ये मी अवतार धारण करणार आहे. असा हा भगवद्गीता पवित्र ग्रंथ आहे. त्याचं तात्पर्य जे आहे ते आज आपण या व्याख्यानाच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. खरोखरच ज्ञाननिष्ठा, योगनिष्ठा, भक्ती, कर्मयोग या सर्वांनी युक्त असणारा हा अतिशय आदर्श ग्रंथ आहे आणि आपल्या जगण्याची कला आहे. गीतेचं सार आहे फार महत्त्वाचं. जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है वो ही अच्छा हो रहा है, जो होगा वह भी अच्छा ही होगा. तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो,
तुम क्या लाए थे जो तुमने खो दिया? तुमने क्या पैदा किया था जो नष्ट हो गया? तुमने जो लिया यही से लिया, जो दिया यही पर दिया। जो आज तुम्हारा है कल किसी और का था, परसों किसी और का हो जाएगा। अरे परिवर्तन संसार का नियम आहे। हेच तर भगवद्गीतेचं जे सार आहे ते आपल्याला आज समजून घ्यायचं आहे। कोरोनासारखी महामारी आणि अशा या महामारीमध्ये, या अंधारामध्ये आपल्याला प्रकाशाचा किरण म्हणजे आजूबाजूला बघा, स्वच्छता कर्मचारी, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, प्रशासन, प्रत्येक व्यक्ती ही महामारी, हा आजार दूर करण्यासाठी पुढे येत आहे। हे प्रकाशाचं सुंदर प्रकाश बेट आहेत। ही सुंदर स्थळं आहेत की जी आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून शिकवतात की भगवद्गीता आपल्याला सफलतेची सूत्र हातात देतात। गीता हा एक दर्पण आहे, आरसा आहे। त्यात जर आपण डोकावलं तर निश्चितच आपल्याला जगण्याची एक नवीन उमेद प्राप्त होते। गीता सुगीता कर्तव्या किम अन्य शास्त्र विस्तरै या स्वयं पद्मनाभस्य मुखात मुखपद्मात विनिस्तृतः। जे भगवान विष्णू यांनी आपल्या मुखकमलातून बाहेर काढलेली आहे या जगासमोर, तो एकमेव ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता। आणि त्याचं सार हे अनेकांनी आपल्या जगण्यातून, आपल्या लेखनातून, आपल्या व्याख्यानातून, आपल्या प्रवचनातून, आपल्या निरूपणातून, आपल्या जगण्यातून दाखवून दिलेला आहे। भगवद्गीतेतला पहिला श्लोक देखील फार सुंदर आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। पहिल्या श्लोकामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, क्षेत्रे क्षेत्रे जर दोन्ही शब्द एकत्र केले तर तो एक सामासिक शब्दाचा विग्रह तयार होतो। आणि अहिल्याबाई होळकरांनी देखील या पहिल्याच श्लोकाचा अर्थ जाणून घेतला आणि त्या म्हणाल्या की मला भगवद्गीता समजली, की तुम्ही प्रत्येक ठिकाणी धर्म करा, हा पहिल्या शब्दाचा अर्थ आहे। धर्मक्षेत्रे, क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु, हा अर्थ मला समजला। असं पवित्र विचार या पहिल्या श्लोकातल्या पहिल्या शब्दावरून थोर समाजसेविका महाराष्ट्र भूषण अहिल्याबाई होळकरांना हा अर्थ समजला। आणि तोच अर्थ जर आपण समजून घेतला तर निश्चितच या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने आयोजित केलेल्या आजच्या या व्याख्यानाचं फल प्राप्त झालं असं आपल्याला म्हणता येईल। कारण त्यांची मेहनत ही निश्चितच फलदायी ठरेल असं आपल्याला या ठिकाणी निश्चित म्हणता येईल। गीतेमध्ये फक्त भजन, पूजन किंवा ध्यान यांनी आपली प्राप्ती होते असं सांगून भगवंतांनी असा आशय दाखवलाय की योगनिष्ठेच्या पूर्ण साधनानं त्यांना प्राप्त करून घेता येतं। इतकंच काय, योगनिष्ठेच्या एका एका अंगांच्या साधनानंही त्यांची प्राप्ती होऊ शकते। आणि भगवंतांनी जीवांच्यासाठी स्वतःला इतकं सुलभ जे सांगितलंय त्यातलाच हा पहिला प्रयत्नवाद। आणि प्रयत्नवादाचा विचार आज आपण करणार आहोत। गगनम गगनाकारम सागरस सागरोपमहा राम रावणयोर युद्ध राम रावणयो इवह। गगनाला गगनाची उपमा देता येईल, सागराला सागराचीच उपमा देता येईल, तसेच गीतेला गीतेचीच उपमा देणं हे प्रस्तुत ठरेल। कारण गीता खरा जीवन ग्रंथ आहे। योगेश्वर भगवान श्रीकृष्णाचं जीवावर असलेलं प्रेम जसं गीतेच्या ओळी ओळीतून प्रकट होतं, तसं भगवत अंतःकरण असलेल्या जीवाला प्रत्येक ओळी ओळीत प्रभूचं गोड दर्शन आपल्याला बघायला मिळतंय। आणि हा प्रयत्नवाद आहे। त्यात भगवद्गीतेत 6व्या अध्यायात एक श्लोक आपल्याला येतो, उद्धरेत आत्मानं आत्मानं अवसादयेत आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः। असं म्हणून गीताकारांनी सर्वांना सांगून ठेवलंय, मी कोणाचा उद्धार करीत नाही, तुमचा उद्धार तुम्हालाच करायचा आहे। तुम्हाला स्वतःलाच आपल्या पायावर उभं राहायला हवं। गीता वाचणारा, गीता गाणारा, गीतेवर प्रेम करणारा, तसाच गीता गाणाऱ्या गोपाळकृष्णावर प्रेम करणारा प्रयत्न सोडू शकत नाही। अशा या प्रयत्नवादाचं महत्त्व गीता आपल्याला सतत समजावीत आली आहे। आणि प्रयत्नांशिवाय काहीच शक्य नाही। ज्याला BA व्हायचं आहे पण त्याला पहिले SSC तर पास व्हावं लागेल की नाही, तरच त्याला पुढचा रस्ता आहे। आणि तो म्हणजे त्याने आपल्याला रहस्य जाणून घेणं। भगवद्गीता आपल्याला जगण्यातलं रहस्य सांगत असते।
प्रयत्नातला जो आनंद आहे, गीतेचा प्रयत्नवाद अगदी निराळा आहे. या प्रयत्नवादाविषयी बोलणारे खूप आहेत, पण गीतेचा प्रयत्नवाद हा दैवी प्रयत्नवाद आहे. आज पुष्कळ लोक सांगतात की पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही, पण भगवंताला हाक मारा म्हणजे तो पैसा देईल. प्रयत्न कर, हाक मार, लाचारी सोड आणि साधनेशिवाय तुला काही शक्य नाही. आज आपण कंजूस आहोत, तो कंजूसपणा आपल्याला सोडायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, दैवी प्रयत्नवाद. दुसरा आहे अहंकार नाश. दुसरा प्राण भगवद्गीतेतला अहंकार नाश. प्रयत्नानंतर मिळालेल्या सिद्धीसाठी निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या अहंकारांना गीता ताब्यात ठेवू इच्छिते. बोधयंती न याचनते भिक्षाद्वारा गृहे गृहे. भिकारी मागण्यासाठी येत नाही, तो बोध करण्यासाठी येत असतात. अरे तू बंगल्यात बसलाय, परंतु तुला माहीत आहे का की माझ्याजवळ तुझ्यापेक्षा मोठा बंगला आणि इम्पाला गाडी होती, पण आज ही स्थिती प्राप्त झाली आहे कारण ज्यावेळी मी समृद्धिवान झालो त्यावेळी अहंकारी झालो. मी धनाचा कोणताच सदुपयोग केला नाही, म्हणून आज माझी भिकारीसारखी अवस्था झाली आहे. आणि म्हणून आपण भगवद्गीतेतला हा उपदेश समजून घेतला पाहिजे. आपल्या अहंकाराचा आपण नाश केला पाहिजे. एक श्लोक येतो बघा, तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी. गीता सांगते निंदा ऐकून फार दुःखी होण्यासारखं काही नाही, कारण तू एवढा वाईट आहेस असं नाही. व स्तुती ऐकून फार चढून जाण्यासारखंही नाही, कारण तू तेवढा चांगलाही नाही. लोक आपल्या स्वार्थाच्या दृष्टीने स्तुती किंवा निंदा करतात, त्यात विशेष ते काय. गीता असं दर्शन घडवते, स्तुती केली तर त्याची किंमत किती. आणि काही वेळा काही लोक आपलं वर्णन खोटं करतात, म्हणजे ती खोटी स्तुती असते. अशा स्तुतीला आपण हुरळून जाता कामा नये, विचार करायला हवा. भगवद्गीता सांगते की तू जगाकडे पहा, विचार कर, या जगात तुझं कोण आहे, तुझं काय आहे, तू कशाचा अहंकार बाळगतोस, तुला काही किंमत नाही, तुझ्या मताला किंमत नाही, अशा प्रकारचा तू क्षुद्र जीव आहेस, मग कशाचा अहंकार बाळगतोस. तो अहंकार आपण टाकून द्यायचा, मिळेल ते स्वीकारायचं. तुझ्या हातात जे आहे ते फक्त अहंकार दूर कर, वंचनेपासून दूर राहा. आणि जे काही आहे त्यातला तिसरा आहे लोकसंग्रह. लोकसंग्रहम एवापि संपश्यन कर्तुमर्हति. लोकसंग्रह म्हणजे लोक गोळा करणे का. तर एखादा जादूकर आला तर लोक जमता. लोक गोळा करणे ही फार मोठी गोष्ट आहे का. अहो नट्याही लोक गोळा करता. एखादी नटी जर बाजारात काही खरेदी करायला गेली तर आजूबाजूचे सारे रस्ते ब्लॉक होतात, ताबडतोब पोलिसांना धावत जावं लागतं. मग आपल्यासारखा म्हणजे माझ्यासारखा एखादा शिक्षक किंवा प्रवचन करणारा, निरूपण करायला निघालेला माणूसही अडकून पडतो. अशा प्रकारे नटनट्याही लोक गोळा करू शकता, पण याला काही लोकसंग्रह म्हणत नाही बरं का. लोकसंग्रह म्हणजे की तुम्ही गीतेतून स्पष्टपणे सांगितलंय की लोकांचं उन्नतीकरण म्हणजे लोकसंग्रह. आज जनता नावाचं एक नवतत्व आलेलं आहे, ज्यांना ध्येय नाही, धोरण नाही, अशी माणसं म्हणजे जनता. त्याला इंग्रजीत पब्लिक म्हणतात. आज पुष्कळ लोक असं म्हणतात, म्हणून आपली गोष्ट दुसऱ्यांच्या गळी उतरवण्याचे प्रयत्न काही करत असतात. आज मानव जीवनाला काही मूल्य राहिलेलं नाही. नाव असेल, उदाहरणार्थ एखाद्याचं भगवंताचं नाव त्याला असेल शंकरराव, पण इथे कशासाठी आलो, मला काय करायचं याची त्यांना कल्पना नसते. अशा माणसांना हे सारं समजावून सांगणं, त्यांना ध्येय लक्षी करणं म्हणजे लोकसंग्रह आहे. चौथा प्राण आहे भक्ती. भक्तीकडे आता आपण जाऊया. गीता ज्वलंत भक्ती समजावते, ती चिकटून बसण्याची भक्ती सांगते. भक्त शब्दाचे अनेक मोठमोठे अर्थ पंडितांना माहीत असतील, पण मला एवढाच अर्थ कळतो की जो कधीही भगवंतापासून विभक्त होत नाही ना, तो खरा भक्त. खरा भक्त कधी भगवंतापासून विभक्त होत नाही. भगवंत हेच माणसात बसलेलं चैतन्य आहे. पीक चांगलं आहे, कणसं चांगली आलेली आहेत, पण त्यात दाणे नसतील तर काय अर्थ हो. शहर चांगलं, इमारती आहेत, त्याही सुंदर आहेत, पण त्यात माणसं नाही असं कोणी सांगितलं तर. स्त्री सुंदर आहे, तिने खूप दागिने घातले, पण तिच्यात प्राण नाही असं असेल तर. त्याचप्रमाणे माणूस चांगला आहे, आकर्षक आहे, पण भक्तिरहित असेल तर. भक्ती जीवनाचा प्राण आहे, श्वासोच्छ्वास आहे. भक्ती ही काही करण्याची गोष्ट नाही, तर ती एक कृत्य आहे असं भगवद्गीता आपल्याला सांगते. गीता भक्ती आणि उपासना यातला भेद समजावते. उपासना करायची असते, पण भक्ती जीवनात आणायची असते. तुझ्या मनाचे, तुझ्या अंतरिंद्रियांचे शुद्धीकरण आणि ऊर्ध्वीकरण करण्याचा जबाबदारीचा विचार करण्यासाठी तू चित्त एकाग्र कर. लोकमान्य टिळकांनी देखील गीता रहस्याच्या माध्यमातून हाच विचार सांगितला. आज जगाला तुमची मूर्तीपूजा आणि चित्ताची एकाग्रता यांची अतिशय जरुरी आहे.
म्हणून तर टिळकांनी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरू केले. ही गीतेपासून मिळालेली त्यांना प्रेरणा आहे. जगाला तुमच्या तत्वज्ञानाची किंवा अनात्म्याच्या चर्चेची गरज नाही, अशा प्रकारची चर्चा ग्रीक तत्वज्ञानात केलेली आहे. शेवटचा जो आहे 5वा प्राण, तो आहे समन्वय. कर्मयोग्याचा हात, ज्ञानी माणसाचं नेत्र आणि भक्ताचं हृदय, या तिहींचा समन्वय होणं म्हणजे त्रिवेणी संगम. असा त्रिवेणी संगम ज्याच्या जीवनात झालेला असेल ना, अशा एका आदर्श पुरुषाचं, लोकोत्तर पुरुषाचं दर्शन गीता आपल्याला घडवू इच्छिते. आज कित्येक जण भक्ती करतात, पण त्यांना ज्ञान ठाऊकच नसतं, त्यांच्या कर्माला काही अर्थ नसतो. ते म्हणतात, शास्त्रीजी आम्ही तर भगवंताच्या समोर बसून एवढा नामजप केला आहे, आम्हाला दुसरं काही माहीत नाही. कित्येक ज्ञानी केवळ ब्रह्माचीच चर्चा करीत असतात, तर कित्येक कर्मवादी अहंकाराने सांगत असतात की आम्ही मंदिरातल्या भगवंताला मानत नाही, कारण तो काहीतरी ते पत्थर, दगड किंवा लाकूड आहे, आम्ही जित्या जागत्या भगवंताला मानतो. हे सर्व एकांतिक आहे, त्याचाही मोसम असतो, तरी त्याचं पेव फुटतं. त्याच्या सदहेतूला मी आव्हान करीत नाही, पण हे सर्व गीतेला मान्य नाहीत. ज्याचे हात कर्मयोगाचे आहे, ज्याचे हृदय भक्तांचं आहे आणि ज्याचे नेत्र ज्ञानाचे आहेत, अशा लोकोत्तर पुरुष गीतेला अपेक्षित आहे किंवा तिला मान्य आहे. कदाचित तुम्ही म्हणाल, कुलकर्णी सर, श्रीमद आद्य शंकराचार्य तर अशा प्रकारचा समन्वय सांगत नाही. याचं उत्तर मी असं देईन की श्रीमद शंकराचार्य स्वतः समन्वय होते. लोक संपूर्ण शंकराचार्य तर काही वाचत नाही, त्यामुळे अशा लोकांना समजावून सांगणं फार कठीण जातं. आणि अशा लोकांना काही सांगत बसू नये, आपण काही सॅनिटायझर वगैरे नाही आहोत. आता आपण गीता आणि आपण या विषयाकडे वळणार आहोत. खरं तर गीता ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेली आहे आणि दररोज लोक गीता वाचतात. अगदी एकादशीला 18च्या 18 अध्याय म्हणून नंतर विष्णू सहस्रनाम म्हणणारी मंडळी आहेत. गोपाळकृष्ण केवळ महाराष्ट्राचा, गुजरातचा, राजस्थान, कर्नाटकचा, अगर भारतवर्षाचाच गुरु नाही, तो अखिल विश्वाचा गुरु आहे. आणि अशा गोपाळकृष्णाचा स्नेह संदेश जी गीता, ती टाकणाऱ्याला कृष्ण भक्त संबोधता येईल का? तर नाही. गोपाळकृष्णानं गीतेमध्ये स्पष्ट शब्दात सांगितलंय, जे गीता वाचतात तेच माझे भक्त. म्हणजे 9व्या अध्यायात त्याचं वर्णन केलेलं आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छती कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. आणि अशा भक्तांचं मी रक्षण करतो, ते लयाला जाणार नाही. अगदी अनन्याश्चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यम. हे देखील भगवद्गीतेनंच आपल्याला स्पष्ट करून दिलंय. 15व्या अध्यायात गीता अगदी कळसाला पोहोचते. 15वा अध्याय कशासाठी मुखोद्गत करावायचा? लहान म्हणून, 20 श्लोक आहे म्हणून नाही हो, तर 15व्या अध्यायात गीतेतील सार आहे म्हणून तो मुखोद्गत करायचा. त्या अध्यायातील शेवटचा श्लोक तर फारच सुंदर आणि सरस आहे. कोणताही ग्रंथ वाचायला घ्या, त्यात विषय कोणता, वाचण्याचा अधिकार कोणाला आणि तो वाचल्याचं फळ काय, हे पाहण्याची जरुरी आहे. आणि गीतेचा विषय कोणता, गीतेत त्याचं सगळं सांगितलं आहे की गुह्यतमम शास्त्रम. भगवद्गीता ही खरोखर गुह्य आहे, गुप्त आहे. आणि म्हणूनच एका हिंदी कवीने फार सुंदर वर्णन केलं आहे. जहाँ धर्म है वही विजय है, जहाँ सत्य है वहाँ न भय है, धर्म कर्म का होता इससे जग को सच्चा ज्ञान, पावन गीता गान. मोहन सम्मुख आने पाता, संशय जोडन पाता नाता, काया करती निर्मल गीता, पावन यश निर्माण, पावन गीता गान. किस पर जीना किस पर मरना, किसके रिक्त भवन को भरना, कौन जगत में सच्चा अपना, हो किसका सम्मान, पावन गीता गान. जो आते हैं वे निश्चय जाते, व्यर्थ और पर दोष लगाते, माता पिता सहोदर दारा, को किसकी संतान, पावन गीता गान. अपनी करनी पार उतरनी, माया ममता नद वैतरणी, फूक फूक पर पाव उठाने से होता कल्याण, पावन गीता गान. झूठी प्रभुता झूठा वैभव, आकर जाते जैसे शैशव, झूठे ही नर दिखलाते हैं जग में अपनी शान, पावन गीता गान. गिरे हुए को दौड़ उठाना, भूखे को दे पानी दाना, सच्चे मन से देश दुखी हित देना, अपनी जान, पावन गीता गान, पावन गीता गान. होती हानि धर्म की जब जब, आते हैं हरि दौड़े तब तब, विश्व धर्म की रक्षा करके करते हैं उत्थान, पावन गीता गान, पावन गीता गान.
खरोखर गीतेचं अतिशय सुंदर असं वर्णन या हिंदी गीतामध्ये केलेलं आहे. प्रभूला समर्पण आपल्याला करता आलं पाहिजे. भगवद्गीता आपल्याला शिकवते की समर्पण काहीतरी द्या. शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवति मानवा. दानशूरपणा आपल्याजवळ असला पाहिजे. काहीतरी देण्यासाठी आपल्याला भगवद्गीता सुचवत असते. आज कोरोनासारखी महामारी सर्वत्र सुरू आहे आणि अशा परिस्थितीत ज्या ज्या लोकांना आपल्याला प्लाझ्मा, रक्त, ऑक्सिजन जे काही हवं आहे किंवा औषधं हवी आहेत ती आपण पोचवली पाहिजे. गरजूंपर्यंत आपल्याला काही किराणा साहित्य देता येईल का ते आपण पोचवलं पाहिजे. इथे भगवद्गीता आपल्याला प्रभू स्पष्टपणे सांगतात की आपण आपलं कर्म प्रभूला समर्पित करायला हवं. परिणामाबद्दल अनासक्त व्हायला कोणी शिकतं तेव्हा तो चिंतारहित आणि आनंदी व्यक्ती म्हणून आपल्या कर्तव्याची पूर्ती करू शकतो. त्याची निराशा, अपेक्षा, तणाव, तिरस्कार, नकारात्मकता आणि अनावश्यक चिंता ह्या दूर होतात. कार्य करण्याच्या क्षमतेत अनेक पटींनी वाढ होते. कारण ती व्यक्ती परमेश्वराला आपला चहूबाजूलाच पाहत नाही तर दिव्य रूपात एक मित्र आणि विश्वासपात्र म्हणून पाहते. आणि हा विचार आपल्याला भगवद्गीता देते. म्हणून भगवद्गीतेला शरण जावं. आपण कोणताही ग्रंथ जर घेतला तर पहिल्यांदा त्याला वंदन करतो, कारण त्यामध्ये असणाऱ्या त्या देवतेला वंदन असतं. ही समर्पणाची भावना आपल्याला भगवद्गीता शिकवत असते. भगवद्गीतेतून आपल्याला शिकवला जातो त्याग. आपण त्याग वृत्ती ही स्वीकारली पाहिजे. आपल्या भारताची ही आदर्श परंपरा आहे. व्यक्ती खऱ्या अर्थाने अनासक्त होत नाही तोपर्यंत त्याग शक्य होत नाही. खऱ्या त्यागाचा अर्थच असा आहे की व्यक्ती काही मिळण्याची अपेक्षा न ठेवता स्वेच्छेनं काही देतो. 3ऱ्या अध्यायामध्ये प्रभूने म्हटलंय, यज्ञात उरलेलं अन्न खाणारे पुरुष सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त होता. आणि जे पापी आपल्या शरीराचं पोषण करण्यासाठीच अन्न शिजवता ते तर पापाचेच सेवन करीत असतात. आणि 3ऱ्या अध्यायातील 4थ्या श्लोकात असं म्हटलंय, कारण सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होता आणि अन्नाची उत्पत्ती पावसामुळे होते. तसेच पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ कर्मामुळे उत्पन्न होतो. तर 16व्या श्लोकात 3ऱ्या अध्यायात असं म्हणतात, हे पार्थ, जो पुरुष अशा प्रकारे या लोकात चालू असलेल्या सृष्टीचक्रानुसार वागत नाही तो इंद्रिय सुख भोगणारा पुरुष व्यर्थ जीवन जगत असतो. फार सुंदर वर्णन भगवद्गीतेनं आपल्याला केलेलं आहे. 4थ्या अध्यायातील 31व्या श्लोकात प्रभू म्हणतात, हे अर्जुना, त्यागाशिवाय कोणतीही व्यक्ती या जीवनात किंवा या पृथ्वीवर सुखीच राहू शकत नाही. मग दुसऱ्या लोकांचं काय सांगावं. आणि 9व्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात सांगितले, हे अर्जुना, सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी मीच आहे, पण ते मला यज्ञस्वरूप परमेश्वर मानत नाही, त्यामुळे त्यांना पुनर्जन्म मिळतो. म्हणून त्याग केला तर आपल्याला पुन्हा जन्म नाही. त्यानंतर हे प्रेम. प्रेम हा शब्द ऐकल्यावर लोकांच्या मनात आपले आई वडील, बहीण भाऊ, पुरुष, स्त्री, मित्रांचे चेहरे यायला लागतात. प्रेमात तणाव आणि वेगळं होणं येतं. प्रेम शुद्ध आणि दिव्य असेल तर त्यामध्ये वेगळेपणा काय येतो. त्याचं कारण आहे स्वार्थावर आधारित प्रेम. या प्रेमाच्या आधारे तुम्ही नेहमी काही लोकांशी जोडलेले आहात. प्रेम सर्व अटी आणि सीमांच्या पलीकडे असायला हवं. म्हणजे मग तुम्ही प्रत्येकाला कोणताही भेदभाव न करता स्वीकारू शकता. ज्याला ओळखत नाही त्याच्यावर प्रेम कसं करावं असं तुम्ही विचारू शकता. पण तुम्हाला सर्वांवर समभावनेने प्रेम करायला हवं. प्रत्येक व्यक्तीला एकाच दृष्टीने पहा. प्रभू सर्वत्र आणि सर्वांच्या हृदयात निवास करतो हे तर आपल्याला माहीत आहे. अशा वेळी आपण भेदभाव केला तर त्याचा अर्थ आपण परमेश्वर आणि त्याच्या कायद्याची अवहेलना तर करीत नाही ना, असाही होतो. त्यावेळी सर्वांशी सारख्या प्रकारे वागा. अशा प्रकारचा सराव करण्यासाठी तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो, पण थोड्याच दिवसात तुम्हाला त्याची सवय होऊ शकते. आई वडिलांना आपल्या मुलाची प्रगती हवी असते. ते मुलांसाठी आपल्या जीवनाचं बलिदान करीत असतात. मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आणि योग्य प्रकारे ठेवण्यासाठी ते लाच किंवा फसवणूक करायलाही घाबरत नाही. देव आपल्याला सतत पाहत आहे याचा त्यांना विसर पडतो. हीच मुलं मोठी होतात तेव्हा आई वडील आपण केलेल्या बलिदानाची आठवण करून देतात आणि त्या मुलांनी आपल्या इच्छांचं तसेच आदेशांचं पालन करावं अशा अपेक्षा ठेवतात. चांगले आणि वाईटात फरक करायला शिका. परिस्थिती कशीही असली ना तरी तिचा हिमतीने सामना करा. आई वडिलांनी केलेलं बलिदान नेहमी लक्षात ठेवा आणि तसेच आपल्या पती पत्नीचाही सन्मान करा. भगवद्गीतेचा सारांश, व्हॉट इज अ क्रिटिकल रिमार्क इन भगवद्गीता. तर या भगवद्गीतेमध्ये आपल्याला त्याग सांगितलेला आहे, प्रेम सांगितलेलं आहे,
या भगवद्गीतेमध्ये ज्ञान कर्म सांगितलेलं आहे आणि भगवद्गीतेमध्ये सगुण उपासना सांगितलं आहे. भगवद्गीतेचा आरंभ हा धर्मक्षेत्रे आणि शेवट बघा, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थोर धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवानीतीर मम. मम शब्दाने समारोप केलेला आहे. धर्म मम, मम धर्म, माझा धर्म काय, हे जर आपण समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला भगवद्गीता समजली असं आपल्याला म्हणता येईल. भगवंत आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून आश्वासन देत आहे की योगक्षेमं वहाम्यहम्, तुमचा चरितार्थ मी चालवतो. त्यामुळे आपण भगवंताच्या या वचनावर विश्वास ठेवूया. अगदी व्यावहारिक संस्था LIC तिने देखील आपलं ब्रीद म्हणून योगक्षेमं वहाम्यहम् स्वीकारलंय. श्रवणं कीर्तनं विष्णू श्रवणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मं निवेदनम. असा विचार या भगवद्गीतेच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो. भगवद्गीतेच्या या पवित्र व्याख्यानाची ही संकल्पना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने साकारली आणि आज या चैत्र महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये तृतीयेच्या दिवशी आपल्या सर्वांच्या साक्षीनं हे सादर करण्याचं सद्भाग्य मला लाभलं. माझ्या आईवडिलांसह माझ्या गुरूंच्या डॉक्टर भट सरांना अभिवादन करून शब्द